वेलकम टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण लसावी आणि मसावीचे क्वेश्चन बघणार आहोत. हा क्वेश्चन नागपूर पोलीसला विचारलेला आहे. 3 दिवे 15, 18 आणि 20 सेकंदाच्या अंतराने चमकतात, तर ते तिन्ही दिवे एकत्र चमकायला किती वेळ लागेल? अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला लसावी काढायचा असतो. 15, 18 आणि 20चा लसावी काढू. आपण बेसिक पद्धतीने बघू आधी आणि नंतर शॉर्टकट पद्धतीने. लसावी काढत असताना जोपर्यंत खाली 1 1 येतं तोपर्यंत ह्याला डिवाइड करायचं असतं. मग लहानात लहान फॅक्टर आपण 2 घेऊ. 15ला भाग जात नाही तर 15 खाली घ्यायचं. 18ला 2 जर डिवाइड केलं तर किती येतं? 9. 20ला 2 डिवाइड केलं तर 10. वापस 2 फॅक्टर घेतला. 15ला भाग जात नाही, खाली घ्या. 9ला भाग जाते का? नाही, खाली घ्यायचं जशाला तसं. 10ला 2 डिवाइड केलं किती आलं? 5 आलं. आता आपण 3 फॅक्टर घेऊ. 3 5 15, 3 त्रिक 9. 5ला भाग जात नाही, खाली घ्या. आता वापस एकदा 5 आणि 3ला भाग जाणारी संख्या एकदा 5 घ्यावं लागेल आणि एकदा 3 घ्यावं लागेल. 5 1 5, 3ला जात नाही, 3 जशाला तसं. 5 1 5. आता लास्ट 3 घ्यावं लागेल आपल्याला. 1 1 1. स्टॉप करा. आता हे जे काही फॅक्टर पडलेले आहेत हे सगळ्यांचा गुणाकार म्हणजे तुमचा लसावी असणार आहे. किती फॅक्टर पडले बघा? 3 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 किती आलं बघा? 3 5 15, 15 त्रिक 45, 45 दोन्ही 90 आणि 90 दोन्ही किती? 180. म्हणजे लसावी किती आला? 180. हे सेकंदामध्ये आहे. तर या लसावीचा अर्थ काय असणार आहे? तर 180 सेकंदानंतर हे तिन्ही दिवे एकत्र चमकणार आहेत. मग 180 सेकंद म्हणजे किती मिनिट झाले? 60 न डिवाइड करा. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट असतो. म्हणजेच किती मिनिट झाले? 3 मिनिट. या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 3 मिनिट. ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. हा सुद्धा क्वेश्चन त्याच पद्धतीचा आहे. एकत्र येतील असे विचारले किती वेळानंतर? सेकंदामध्ये किती दिले बघा? एक आहे 24 सेकंद, दुसरा आहे 36 सेकंद आणि तिसरा आहे 48 सेकंद. वर्धा पोलीसला विचारलेला क्वेश्चन आहे. ह्याचा सुद्धा तुम्हाला काय करायचं? लसावी काढायचा आहे. मग आता लसावी काढत असताना तिघांमध्ये मोठी संख्या बघायची. तिघांमध्ये मोठी संख्या 48. 48ला जर ह्या बाकीच्या 2 संख्यांनी डिवाइड झालं असेल, कंप्लीट डिवाइड झालं तर 48 तुमचा लसावी झाला असता. पण 48ला 36 भाग जात नाही म्हणून 48 लसावी नसणार आहे. मग अशा कंडिशनमध्ये तुम्हाला काय करायचं? 48चा टेबल पुढे म्हणायचा. पण आपल्याला 48चा टेबल काही येणार नाही म्हणून काय करायचं? त्या तिघांमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे, त्या कॉमन फॅक्टरनं डिवाइड करून घ्यायचं म्हणजे नंबर लहान होतील. आपण सगळ्यांना 12 डिवाइड करून घेऊ. बघा 12 दुनी 24. 36ला जर 12 डिवाइड केलं तर 12 त्रिक 36. 48ला 12 डिवाइड केलं तर 12 चौक 48. आता हे 3 नंबर लहान आले, ह्यांचा लसावी काढणं सोपा जाईल आपल्याला. 2 3 आणि 4चा लसावी काढायला सोपा जातं. तर 2 3 4चा लसावी किती येईल बघा? तर ते येणार आहे 12. मग आता जे काय लसावी आला ह्यांचा तर त्या कॉमन फॅक्टरनं आपण डिवाइड केलं होतं त्यानं मल्टिप्लाय करून घ्यायचं. तर 12 गुणिले 12 किती आलं? 144. म्हणून 24, 36 आणि 48चा लसावी किती आला? 144. हे आहे सेकंदानंतर. मग आपल्याला ह्याचा आन्सर काय असणार आहे? 144 सेकंदानंतर हे तिन्ही एकत्र येणार आहेत मुली. आता 144 सेकंद म्हणजे मिनिटात कन्वर्ट करायचे. आपल्याला माहिती आहे 60 सेकंद. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. 120 सेकंद म्हणजे किती मिनिट झाले? 2 मिनिट. आपल्याकडे 144 सेकंद आहेत. तर 144 मधून 120 गेले, किती उरले? 24 सेकंद उरले अजून. म्हणजेच फायनल आन्सर काय असणार आहे? तर 2 मिनिट आणि 24 सेकंद. 2 मिनिट आणि 24 सेकंदानंतर ते एकत्रित येणार आहेत. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 2 मिनिट 24 सेकंद. ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन अहमदनगर पोलीसला विचारलेला आहे. सेम टाईपचा क्वेश्चन आहे. प्रारंभ बिंदूत भेटतील म्हणजेच लसावीच काढायचा आहे. 12, 18 आणि 20चा लसावी बघा कसं येईल? 2 ने डिवाइड करा. 2 12, 92 18, 92 20. वापस 2 घेऊ. 2 त्रिक 6. 9ला भाग जात नाही, खाली घ्या. 10ला 2 पंचे 10. 3 घ्या. आता 3 1 3, 3 त्रिक 9. 5ला भाग जाते का? नाही, खाली घ्या. वापस 3 आणि 5च घ्यावं लागेल. 3 जर घेतलं तर 1 1. 5ला भाग जात नाही, खाली घ्या. पुन्हा 5 1 1 1. सगळ्यांचा गुणाकार करा. बघा फॅक्टर काय पडले? 5 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 किती? 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, 45 दोन्ही 90 आणि 90 दोन्ही 180 सेकंद. 180 सेकंद आताच बघितलं होतं. 180 सेकंद म्हणजे किती मिनिट? तर 3 मिनिट. 60 न डिवाइड करायचे आपल्याला. 180 भागिले 60 म्हणजेच किती येत आहे? 3 मिनिट. म्हणजे 3 मिनिटानंतर ते वापस प्रारंभ बिंदूत भेटतील. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. पुणे ग्रामीणला विचारलेला. आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा एक. लसावी गुणिले मसावी, लसावी गुणिले मसावी इक्वल्स टू पहिली संख्या इंटू दुसरी संख्या, पहिली संख्या इंटू दुसरी संख्या. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा फक्त. आपल्याला लसावी दिला आहे, मसावी दिला आहे. बघा लसावी किती आहे? 240. मसावी किती आहे? 8 आहे. एक संख्या दिली आहे किती? 40. दुसरी माहीत नाही, काढायच्या. एक गुणाकारातले 40 इकडे भागाकारात येणार. 240 गुणिले 8 डिवायडेड बाय 40 इक्वल्स टू एक्स. 8 1 8, 8 पंचे 40. 240 डिवायडेड बाय 5 इक्वल्स टू एक्स. 5 1 5, 5 24, 4 उरले 40 झाले. 5 8 40. म्हणून एक्सची व्हॅल्यू किती आली? 48. म्हणून दुसरी संख्या किती असणार आहे? 48. ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे. सेम टाईपचा क्वेश्चन आहे. आताच बघितला होता फॉर्म्युला. काय होता? लसावी गुणिले मसावी. चंद्रपूर पोलीसला विचारलेला आहे. लसावी गुणिले मसावी इक्वल्स टू पहिली संख्या इंटू दुसरी संख्या, पहिली संख्या इंटू दुसरी संख्या. लसावी किती दिला आहे बघा? 252. मसावी किती आहे? 6.
दोन संख्या दिल्यात 6x आणि 7x. मग किती येईल बघा, 252 गुणिले 6 इक्वल्स टू 6 गुणिले 7 42 आणि x इंटू एक्स एक्सचा वर्ग. एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला, 252 गुणिले 6 एक भागाकारामध्ये 42 येणार इक्वल्स टू काय राहिलं एक्सचा वर्ग. 6 1 6 6 7 42 7 3 21 4 उरले 42 झाले 7 सकून 42 36 इज इक्वल्स टू एक्सचा वर्ग. दोन्ही बाजूंचं जर वर्गमूळ काढलं तर एक्सची व्हॅल्यू किती येईल 6. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 6. चंद्रपूर पोलीसला विचारलेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन सेम पालघर पोलीसला विचारलेला आहे. दोन संख्याचा गुणाकार आताच बघितलं होतं आपण, फॉर्म्युला काय होता, लसावी गुणिले मसावी इक्वल्स टू पहिली संख्या इंटू दुसरी संख्या, म्हणजेच काय असणार आहे दोन संख्यांचा गुणाकार. आपल्याला लसावी दिला किती 255, मसावी माहीत नाही काढायचा आहे, गुणाकार किती दिला 4335. मसावी कसा काढणार, तर गुणाकाराला डिवाइड करायचं, 4335 डिवायडेड बाय लसावी किती आहे 255 इक्वल्स टू काय येईल मसावी. मग सॉल्व करा, 5ने डिवाइड करा, 5 5 25 5 1 5 5 8 40 3 उरले 33 झाले 5 6 30 3 उरले 35 झाले 5 7 35. वापस 3 भाग जाते, 3 1 3 2 उरले 21 झाले 3 7 21 3 2 6 2 उरले 26 झाले 3 8 24 3 9 27 आणि 17चाच वर्ग आहे 289. म्हणून मसावी किती आला तर 17 आला. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे किती 17, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, मसावी काढायचा आहे आपल्याला 18 आणि 24चा. धुळे पोलीसला विचारला. मसावी काढत असताना जोपर्यंत कॉमन फॅक्टर भेटतंय तोपर्यंतच डिवाइड करायचं आहे. 18 आणि 24ला भाग जाणारी संख्या 2, 92 18 बे 1 बे बे 2 4. 9ला 2 भाग जाते का, नाही जात, म्हणून 2 फॅक्टर घेता येणार नाही. 3 घ्या, 3 त्रिक 9 3 चौक 12. आता बघा 3 आणि 4ला भाग जाणारी 1 सोडून दुसरी कोणतीच संख्या नाही, म्हणून इथं स्टॉप करायचं, कारण 3 कसली संख्या आहे मूळ संख्या आहे आणि मूळ संख्यांचा मसावी किती असतो 1 असतो. मूळ संख्याचा मसावी किती 1 असतो. जिथं मूळ संख्या येईल तिथं स्टॉप करायचं मसावी काढत असताना. म्हणून 18 आणि 24चा मसावी किती आला तर 3 गुणिले 2 म्हणजेच किती आला 6. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 6, ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन आहे यवतमाळ पोलीसला विचारलेला. आपल्याला बघा अपूर्णांकाचा लसावी काढायचा आहे, अपूर्णांकाचा लसावी. मग अपूर्णांकाचा लसावी कसा काढायचा लक्षात ठेवा, तर अपूर्णांकाचा लसावी काढत असताना अंशाचा लसावी काढायचा, अंशाचा लसावी काढायचा आणि छेदाचा मसावी काढायचा, छेदाचा मसावी. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. मग आपल्याला बघा अंशाचा लसावी, अंशामध्ये कोण कोण आहे 6 आहे 5 आहे आणि 10 आहे, यांचा लसावी किती येईल, तर तिघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे 10 आहे. 10ला 6 न भाग जाते का नाही, मग 10चा टेबल म्हणा पुढे, 10 दुनी 20, 20ला 5 न भाग जाते पण 6 न जात नाही, पुढे म्हणा 10 त्रिक 30. बघा 30ला सगळ्या संख्येनं भाग जाते, 10 त्रिक 30 5 6 30 6 5 30, म्हणून 6 5 आणि 10चा लसावी किती झाला 30 झाला. डायरेक्ट शॉर्टकट पद्धतीनं करायचं. मग आता मसावी काढावं लागेल. छेदामध्ये कोण कोण आहे बघा, छेदामध्ये आहे 7 14 आणि 21. मसावी काढत असताना सगळ्यांमध्ये कॉमन फॅक्टर पाहिजे, तर 7च आहे, 7 1 7 7 2 14 7 3 21. 2 आणि 3 मूळ संख्येत, मूळ संख्याचा मसावी 1 असतो, म्हणून इथं स्टॉप करावं लागेल. म्हणून मसावी किती आला ह्यांचा तर 7 आलेला आहे. आपल्याला फॉर्म्युला काय, तर अपूर्णांकाचा लसावी कसा काढतो आपण, अंशाचा लसावी छेदाचा मसावी. अपूर्णांकाचा लसावी अंशाचा लसावी किती आलाय तुमचा 30 आलाय आणि छेदाचा मसावी किती आलाय 7 आलाय. म्हणून फायनल आन्सर काय आलं 30/7, ऑप्शन नंबर 1. धन्यवाद.